नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीन फवारणी दुसरी करत आहोत। तरी आपण सोयाबीन फवारणी कोराजेन ने करत आहोत। FMC कंपनीचं कोराजेन आहे। तरी आपण प्रतिपंपासाठी 10 ml एवढे वापरत आहोत। तरी आपण पाहू शकता सोयाबीनवरती आळ्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, जेणेकरून सारखा पाऊस, त्यामुळे आपल्याला सोयाबीनवरती खूप रोग आलेला आहे। जेणेकरून हे अशा प्रकारे पानं खाल्लेली आहेत आळ्यांना। अशा प्रकारे भरपूर प्रमाणात आळ्याचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्यासाठी आपण कोराजेन ही फवारणी करत आहोत। सोयाबीन पाऊस काळ चांगले असल्यामुळे सोयाबीन ही चांगली आली आहे आणि सोयाबीनला मालही चांगला लागलेला आहे। तरी आपण पाहू शकता हे अशा प्रकारे सोयाबीन आलेले आहेत। तरी आपण सोयाबीनवरती पांढरी आळी, ज्यानं पानांना छिद्र पाडले आहेत, खाल्ले आहेत, आपण अशा प्रकारे 2 फवारणी करत आहोत। पाहू शकता आपण 2 फवारण्यानं आपली फवारणी चालू आहे, जेणेकरून रान लवकर उरकते। कारण की पावसाळी दिवस असल्या कारणास्तव आभाळ केव्हा येईन आणि पाऊस केव्हा पडन हे सांगता येत नाही। त्यामुळे लवकरात लवकर ऊन आहे तोपर्यंत आपली फवारणी होणे शक्य आहे, जेणेकरून 4-5 घंटे तरी हे औषध झाडामध्ये मुरावे, त्यासाठी आपण फास्ट फवारणी करत आहोत। तरी आपण पाहू शकता अशा प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत आणि अळीचाही प्रादुर्भाव आहे। 3344 ग्रीन गोल्ड माल हा चांगल्या प्रकारे येतो। ग्रीन गोल्ड संभाजीनगर 3344 अशा चांगल्या प्रकारे माल लागलेला आहे। परंतु थोडासा आता रोग पडल्यामुळे आपल्याला जरा सोयाबीन वेगळी वाटत आहे। प्रथम आपण सोयाबीन फवारताना मोठाले बूट घालावे, जेणेकरून आपल्याला सेफ्टी म्हणून राहते। सोयाबीनमध्ये सध्या विचूकाळा जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे आपण सेफ्टी म्हणून आपल्या पायामध्ये प्रथम बूट वापरावे। सर्व शेतकऱ्यांना हे आव्हान आहे, सोयाबीन फवारताना मोठाले बूट वापरा, हलगर्जीपणा करू नका। सोयाबीन फवारताना कोणत्याही प्रकारचे साप आढळू शकतात, ते आपल्याला चावण्याची शक्यता असते। त्यामुळे बूट वापरणे हे योग्य आहे, जेणेकरून आपल्याला कोणतीही हानी होऊ नये। त्यासाठी आपल्या सेफ्टीसाठी सोयाबीनमध्ये बूट वापरा, हीच सर्व शेतकऱ्यांना विनंती। तरी आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा कृषीभूषण या चॅनलला। आपलाच मित्र भूषण सुरवशी। तरी आमच्या चॅनलला फॉलो करा, नक्की नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक व शेअर करा।